आणि धर्म हा रोज 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 जीवनामध्ये आपल्या अनुभवात घ्यायचा आहे. तो केवळ फक्त शोपीस नाही, तो फक्त केवळ क्रियापूर्णापुरतं नाही. पंडित मामा कधी स्वाहा म्हणतात, स्वाहा म्हणले की म्हटलं बघा, छल्लो देती ओढू देते, छल्लो देती ओढू देती. पंडित लवकर स्वाहा नाही ना. आपण स्वाहा करायचं नाही आहे, आपण कर्तृत्व असं करायचं आहे. सगळेजण आपले वाहवा करायला पाहिजे. त्याच्यासाठी ते भगवंताच्या प्रती समर्पण म्हणून स्वाहा म्हणलंय. मी स्वतः पूजा करतोय, मी स्वतः खाली भगवंता तुमच्या समोर मी माझ्या स्वतःला समर्पित करतोय. स्वाहा ते द्रव्याचं स्वाहा नाही आहे. द्रव्य हे फक्त त्याच्यासमोर असणार फक्त काय एक घटक आहे हो. पण स्वाहा काय करायचं आहे, मला स्वतःला मी तुमच्या प्रती समर्पित करावंय म्हणून ते स्वाहा आहे. झोपेला बसलाय ना धावायकडे, पंडित मामा आदनमंद उठवत असतील ना तुम्हाला. काय योगा बसले की बसून जावं म्हणतात, उठू जाते का? हा आदनमधनं पंडित मामा का उठवतात? जय मला का केली तशी, तशीच का केली, का उठाय सांगितलं? याकडे पंडितजी म्हणले हा जय मला, जय मला नावाची आजी होती उठली. पंडित नामाला जय मलाला आपण उठतो, पुन्हा बसतो का? आपलं ध्यान इथं यायला पाहिजे. जास्त वेळ बसलं ध्यान कसं जाते, फिरतं इकडे तिकडं, मन फिरायला जातंय. मनाचा वेग सगळ्यात मोठा आहे. इथं बसल्या बसल्या मन सांगलीच्या आंब्यात जाऊन येते, इथं बसल्या बसल्या मन शिकरीला जाते, गोवलीच्या डोंगरावरती जाऊन येते. झोपायला जाऊन बसून येते की लगेच आता जवळच की झोपायला मन पटकन फिरून जातं. या मनाचा वेग या मनाला कुठेतरी थांबवण्यासाठी म्हणून ते क्रिया सगळ्या तशा सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून या क्रिया करत असताना मला माझं माझं माझंच म्हणता सगळ्यांचं जे आहे ते सगळ्यांचं चांगलं होऊ दे, ही भावना विश्व कल्याणाची भावना मला या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून राजा भोज एका दरबारात बसले होते. त्या राजा भोज दरबारात बसले होते आणि दरबारामध्ये एक मधमाशी आली. कोण आली? मधमाशी आली. आणि ती मधमाशी गोल सारख्या झेट्ट्या मारायला आली. राजाला कळलं ना, किती हुसकावलं तर ती मधमाशी जायलाच तयार नाही. आणि त्यावेळेला त्या पुरोहिताने त्याने विचारलं, राजाने म्हणले अरे ही मधमाशी एवढं हलवली तर जाईना का झालेले? ते पुरोहित विद्वान होते. त्यांनी म्हणले राजन ही मधमाशी क्रियात घेऊन आले. काय सांगा की? म्हणाले ही मधमाशी म्हणले हे राजन सातत्यानं आम्ही काबाड कष्ट करून ह्या पुलावर त्या पुलावर त्या पुलावर जाऊन मध गोळा केला गोळा केला गोळा केला आणि तो संग्रह आम्ही आमच्या त्या घरामध्ये पोळ्यामध्ये केला. अभिमान होता मला, हे आम्ही एवढं मध गोळा केले, आम्ही एवढे केले. तो संग्रह सगळा केला आणि संग्रह केला सगळं तोंडात आणलं, तिथं सोडलं. पण एक दिवस असा आला राजन, ते जे काय पोळ्यामध्ये जे काय गोळा केलेलं गोड मध आहे तो दुसराच घेऊन गेला. म्हणजे संग्रह मी केला आणि मला त्यातलं काही सुद्धा मिळालं नाही, दुसराच घेऊन गेला. आणि राजन तुम्हाला मी हेच सांगायला आलोय, संग्रहामध्ये फार दुःख आहे. संग्रहानं काही सुद्धा समाधान मिळणार नाही, सुख मिळणार नाही. हे सोडा आता, सोडण्यामध्ये भरपूर समाधान आणि सुख शांती मिळणार आहे. हे सांगायला ती मधमाशी त्या ठिकाणी आलेली आहे. आणि म्हणून आपण जेवढं गोळा करीन, फुगा असतो बघा, फुग्यामध्ये थोडी हवा भरली जरा फुगतय, आणखी थोडी भरली आणखी जरा फुगतय, आणि जरा जास्त भरली तर फट्ट करतय. म्हणजे संग्रह वाढला हवेचा, तर परिग्रह कशाचा वाढला? हवेचा परिग्रह वाढला. हवा भरपूर, प्रमाणापेक्षा जास्त हवा झाली, तो फुगा फुटून गेला. तसं आपल्या घरामध्ये प्रमाणापेक्षा जास्त जर नको ते झालं तर ते सुद्धा फुटून जातं. लक्षात घ्या. मग सोन्याची चोरी होते किंवा आणि काय होतं, तब्येत जोडाली जाडाली झाली, सांगता येत नाही कधी अटॅक येईल त्याची गॅरंटी नाही. सगळं आपण जोडत चाललोय, जोडत गेलोय, जोडत जायचं नाही. आम्हाला जोडायचा आहे तो फक्त धर्म जोडायचा आहे. आम्हाला जोडायचा आहे की आमच्या आत्म्याची नाळ त्या भगवंताशी जोडायची आहे. आणि त्यासाठी जो काळ असतो तो हा परवराज परिषद, हा दशलक्षण काळ, हा सुगीचा काळ आहे. शेतामध्ये तुम्हाला काहीतरी पीक पाहिजे असलं तर पेरणी सुगीच्या दिवसात करतात, केव्हा पण पेरत नाही. वातावरण बघून पेरणीचे दिवस असतात त्यावेळेला पेरलं जातं. तसं हे पेरणीचे दिवस म्हणजेच हा परवराज
पर्युषण पर्व काळ आहे आणि या काळामध्येच आपण आपल्या आत्म्यामध्ये चांगल्या गुणांची जर पेरणी केली तर नक्कीच आपलं जीवन सुखमय होणार आहे, आनंदमय होणार आहे आणि नेहमी आनंदामध्ये राहण्याची कला आमच्या भगवंतांनी मला शिकवली. भगवंतांनी शाश्वत आनंदाची प्राप्ती केली आहे असे माझे भगवान आहे आणि या भगवंतांच्या प्रती समर्पित होण्यासाठी म्हणून मी त्या कशात बसला आता येऊन कुठल्या मंदिरात? जिन मंदिरात आलेलो आहे आणि जिन मंदिरात आल्यामुळं मला माझ्या आत्म्याचे गुण आहेत ते बघायला मिळणार आहेत आणि म्हणून मला जिन मंदिरामध्ये यायचं आहे आणि माझा भाव काय ठेवायचा आहे? माझं कोणी आणि मी कुणाचा, आता म्हणायला चालू करायचं रात्रभर, माझं कोणी नाही मी कुणाचा नाही. घरातली ती कोण मम्मी का पप्पा कोण असतात नाही ते लय बडवत्या सकाळचा, माझं कोणी नाही माझं मी कुणाचा नाही म्हणतात आणि आम्ही कोण आहे मग तुला जन्म दिलाय कळत नाही म्हणता ना. मम्मी पप्पा आहेत ना तुमच्या घरात? मम्मी पप्पा आहेत कोण आहे? आई बाबा आहेत तुमच्या घरात? कोण आहे ग? आई बाबा आहे तुमच्या घरात? सगळीकडे आई बाबा आहेत नक्की? व्हेरी गुड. हे वाडकर म्हणायचं वैभव आहे. ज्या घरामध्ये आईला आई म्हटलं जातं, बाबांना बाबा म्हटलं जातं, हेच उत्तम संस्कार आहे. तो हेच संस्कार टिकून ठेवायला पाहिजे. हा म्हणजे आत्मा, ती म्हणजे ईश्वर आहे. आत्म्याला ईश्वर बनवण्याची ताकद जिच्यात आहे ती आहे आई. आणि बाबा कन्नडमध्ये म्हणतात बाबा ना ते बाबा ते आहेत बाबा. आमच्या शेतीमध्ये झालं आई गेलं बाबा गेलं, मम्मी आणि पप्पा. मम्मी म्हणजे मेलेलं म्हण, वर्ग रोज मध्ये हे मम्मी हे मेलेलं म्हण, मम्मी म्हणजे मेलेलं म्हण. मम्मी नाही पप्पा, मम्मी पप्पा तुम्ही मारा गप्पा आम्ही गावभर मारत करतो. त्याच्यापुढे आमची पोरं इंग्लिश मिडियमला गेली, ती म्हणायला लागली मम्मी नाही म्हणायचो मॉम पॉप, मॉम आणि पॉप. ही पोरं मॉम पॉप म्हणायला लागली. मॉम पॉप सुरू झालं आणि या पोरांचा लॉलीपॉप झाला. पद्धती सगळ्या 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 बदलत चालल्या. तुमचं नाव कोण ठेवलंय ग? तुझं नाव कोण ठेवलंय? आराध्या तुझं नाव कोण ठेवलंय? आत्या ठेवल्या. तुझं नाव आहे आत्या. आंटी ठेवत नाही, काकू ठेवत नाही, आई ठेवत नाही, आजी ठेवत नाही. तिचं नाव काय आहे? आत्या. पाळणा बांधून पाळण्याला दोरी, ती आत्या येते त्या बाळाला घेते. मला पण माझी आत्या घेतली होती, मला आठवते अजून. आणि एक वासा होता आमच्या आजीच्या घरात, असा वासा, ते गोल याचं पुरं जुने घर हो. त्या वाशाला कासरा बांधून पाळणा लागणी ठेवलाय. मला पाळण्यात घालणार आहे. आत्या आली आमची. आत्या मुलाला घेतली म्हणजे मला घेतली. मी काय दंगा म्हणजे काय बघायचं नाही. त्या 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 नुसतं दंगा करतोस. सगळे लोक म्हणाले कसलं काय भांडाय ग पोरग, गप्पच बसना. आत्याला आमची हुशार होती, कुंभूची होती इथली, कडक बी हुशार बी होती. ती म्हणाली जरा दमली म्हटली, घेतली मला हातामध्ये घेतली आणि हातात घेऊन म्हणली तिकडे घेऊन राहा का पलीकडे बघ बाळाला देतो ना काय तुला, तू घ्यायचं आणि खाल्लं द्यायचं बघ म्हणलं कसं गोष्टी. घेतली मला हातात घेऊन पलीकडे देताना म्हणाली वृषभनाथाला घ्या. ती म्हणाली अजितनाथाला घ्या. ते म्हणाले संभवनाथाला घ्या. ते म्हणाले अभिनंदनाला द्या. असं म्हणत 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 24 तीर्थंकरांची नावं घेऊन मोकळी. गोल 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 जी फिरवली ती आत्या मला म्हणाली हे शिवा 84 लाख योनीमध्ये आतापर्यंत फिरत आलायस, आता मनुष्यगतीत आलायस, मनुष्यगती श्रेष्ठ आहे, यातूनच मोक्ष मिळतो आणि आताच तुला जीवाचं कल्याण करायचं आहे. मनुष्यगती आत्या आहे, या गतीमध्ये फिरलायस परत तुला सांगणार आता गतीत फिरायचं नाही आहे. आणि 24 तीर्थंकरांनी कसं आपलं वैभव सोडून त्याग केला तसं हे जेव्हा तुला सुद्धा सगळं सोडून जायचं. जे परिग्रह आहे ते परिग्रहाचा त्याग आतापासूनच करायला सुरू कर असं म्हणणारी माझी ती आत्या होती. 24 वेळा फिरवली. आता एवढ्या वेळ फिरवल्यावर कोण दगा करतोय का? पगार झोपलो लोक म्हणले लहान छंद कृषी पगार आहे. ही आयडिया होती की आत पाण्यामध्ये घातली आत्या, दोरी ओढून फिरवली, वारं छान आलं, मंदपैकी झोप लागली. ती आत्या म्हणते हे जीवा मी तुमची आहे आत्या. मी कोण आहे? मी तुमची आत्या आहे. आत्या आत्या जीवा तुम्ही आता तरी आत या. हे आत्या म्हणून सांगायला आलेली मी आहे तुमची आत्या. हो
आत्या उगाच नाव नाही पडलं तिचं, ती सांगायला आल्या आत या, हे बाई रमू नका बाबा, चार गतीमध्ये फिरू नका अशी सांगणारी आत्या. आणि म्हणून आजपर्यंत जवळजवळ 15 वर्ष झालं नाव